नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अचूक मतदार याद्यांच्या आधारे खुल्या वातावरणात निवडणूक व्हावी हीची इच्छा। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांवरून विरोधकांकडून जाणीवपूर्वक राजकारण, नामदार महेश शिंदे यांचा आरोप। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नावे वाढवण्यात आलेली आहेत। मतदार यादीतील दुबार नावांच्या आधारे एकदा नव्हे तर दोनदा मतदान करत आहेत। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वारंवार दिसून आले आहे। भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचे घटक असलेली मतदार यादी ही सदोष असावी या हेतूने ही प्रक्रिया राबवली जात आहे। त्याचबरोबर वर्षानुवर्ष विवाह होऊन गेलेल्या मुलींची माहेरात नावे आहेत अशी मतदार यादी जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेली आहेत। निवडणूक आयोगाने राबवलेल्या शासकीय प्रक्रियेमध्येच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीतील अधिकारानुसारच मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। राजकारणाचा हा काही भाग नाही। विरोधकांना जर हा आक्षेप चुकीचा असेल तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत चुकीचे काम होऊ देणार नाही। मतदार यादी ही अचूक व योग्य असावी अशीच भूमिका कायम आहे। विरोधकांनी जाणीवपूर्वक या विषयाचे राजकारण चालवले आहे असा आरोप कृष्णाखुरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी केला। कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी 2-3 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी मतदार यादीवरून सुरू केलेल्या राजकारणाचा समाचार घेतला। विरोधकांनी जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला असून त्यातून संभ्रमाचे वातावरण निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप नामदार शिंदे यांनी केला। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, रशीद शेख, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक सागर विरकर, प्रीतम शहा, संतोष बर्गे, शिवसेनेचे कोरेगाव शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, कोरेगावच्या जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीदभाई मुल्ला, अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष फिरोजभाई बागवान, नूर अली पटवेकर, फरदीन मुजावर, नौशाद शेख, आयुब शेख यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी आशी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। कोरेगाव शहरात मुस्लिम समाजाचे 19% मतदान आहे। त्यांच्या मतदारांची संख्या देखील जास्त आहे। मतदार यादीवर हरकत घेत असताना जातपात असा भेद करण्यात आलेला नाही। जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची नावे वगळली जात असल्याचा आरोप चुकीचा आहे। त्यामध्ये विरोधक चुकीचे राजकारण करत आहेत। कोरेगाव शहरात सुमारे 1200 नावांवर रीतसर हरकत घेण्यात आलेली आहे। त्यापैकी मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या केवळ 120 आहे। जर त्यात चुकीचे झाले असेल असे वाटत असेल तर चौकशीच्या प्रक्रियेला सामोरे जावे। प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या सुनावणीच्या नोटिसा घेऊन सुनावणीस हजर राहावे आणि पुरावे सादर करावे। जर चुकीचे काही नसेल तर प्रशासकीय अधिकारी नावे कमी करणार नाहीत। जर चुकीचे वाटत असेल, पुरावे नसतील तर निश्चितपणे नावे कमी होतील असेही नामदार शिंदे यांनी सांगितले। ऑब्जेक्शन घेणं मतदार यादीवरती हा गुन्हा नाहीये। प्रत्येक जण स्वतःच्या ऑब्जेक्शनला उत्तर देऊ शकतो, परंतु ह्यांच्या पोटदुखी एक आहे, यांना भीती एक वाटते की त्यांनी जे आधार कार्ड जोडलेलं आहे ते बोगस आहे असा माझा आरोप आहे। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की जे आज लोक त्या ठिकाणी ऑब्जेक्शनला उत्तर देतील त्या सगळ्या लोकांची आधार कार्ड तपासावी। जे खऱ्या अर्थानं सत्य असतील त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि त्याच्या बाजूने मी माझा वकील द्यायला तयार आहे। परंतु ज्या लोकांनी आधार कार्डची पुढची बाजू लावून पाठीमागचा पत्ता कोरेगाव मतदारसंघातला आणला असेल तर अशांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत। तिथल्या पार्टी प्रमुखांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत। कोरेगाव मतदारसंघातील मतदार यादीतील लोकांवर आक्षेप घेणाऱ्या प्रकाराबाबत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आमदार शशिकांत शिंदे। सातारा जिल्हा प्रशासनाला दिला इशारा। मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता येणार नाही अशा प्रकारची प्रक्रिया करणे गरजेचे आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सुरू असलेल्या मतदार यादीतील नावांवर हरकतींबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन विनंती करणार आहोत। जो कोणी तक्रार करत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी करणार आहोत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला।
आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी 2 वाजता जाऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र रुडी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेतली व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार यादींवरील हरकतींबाबत सुरू असलेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी भाष्य केले. कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष असेल, प्रत्येक संघटनेचे कार्यकर्ते असतात, त्या गावचे प्रमुख असतात किंवा BLO या ठिकाणी नियुक्त केलेल्या सेविका असतील, ह्या सगळ्या जण मतदार यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीमधला प्रोग्राम जो जाहीर केलेला असतो तो केला जातो. दुर्दैवाने कोरेगाव मतदारसंघामध्ये काही मतदार यादीतली नावं रद्द करण्याच्या संदर्भात मधले ऑब्जेक्शन यायला लागलेले आहे. आत्ताच्या घडीपर्यंत माझ्या मिळालेल्या माहितीप्रमाणे 16 तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. 16 तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवत असताना रोज 1,500 ते 2,000च्या पर्यंत हरकती यायला लागलेल्या आहे आणि साधारणतः आता 10,000च्या वरती हरकती ही आतापर्यंत घेतलेल्या. माझ्या माहितीप्रमाणे जर असंच ट्रेंड राहिला तर 20,000च्या वरती हरकती येतील अशा प्रकारचं पाहायला मिळालेलं आहे. आणि ज्यांची नावं या ठिकाणी आहेत त्या मतदार राजाला मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलेलं आहे. ज्यावेळेला ही यादी जाहीर झाली त्यावेळेला गावागावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काही लोक 2 बाजूला मतदार यादीत नाव असेल किंवा कोण मुंबईला कामाला असेल किंवा कोण इथे असेल याच्या बाबतीमधल्या हरकती किंवा काही या घेतल्या जातात. परंतु जिथं असणाऱ्या माणसावर सुद्धा जो विरोधी पक्षाचा आहे म्हणूनच त्यांची नावं रद्द करण्याचा प्रयत्न अर्धाद्वारे केलेला आहे. त्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय असेल, इतर समाजाचे जे विरोधातले कार्यकर्ते आहेत त्या समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा इथं नावं कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि ह्या प्रयत्नाचा एकच अंश असा होतोय की मग तिथं लोकशाहीचा सरळ या ठिकाणी खून होतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. ज्यावेळेला आम्हाला ही माहिती पडली त्यावेळेला आम्ही या बाबतीमध्ये प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी आणि यांच्याशी चर्चा केली. 7च्या ऑनलाईनच्या फॉर्मप्रमाणे ठराविक 2 ते 3 लोकांनी पूर्ण यावर हरकती घेतलेल्या आहे. पुराव्यासकट त्या हरकती घेणं गरजेचं आहे आणि जर ते पुराव्यासकट हरकती घेतल्या नसतील, फक्त नावं टाकून घेतल्या असतील तर ते फॉर्म रिजेक्ट करावे अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती. आता ह्या प्रक्रियेमध्ये सदोषपणा आहे का हे आता आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. नामदार महेश शिंदे यांचे दातृत्व कोरेगावकरांच्या 24/7 पाणी योजनेसाठी कृष्णा नदी काठची स्वमालकीची जागा नगरपंचायतीला दिली मोफत. कोरेगाव शहरासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण अमृत 2 अंतर्गत 24/7 पाणी योजना मंजूर झाली असून त्यासाठी तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी आपल्या मालकीची कृष्णा नदीकाठी असलेली जागा मोफत देऊ केली आहे. या जागेवर या योजनेचे नवीन पंप हाऊस व जॅकवेल उभारले जाणार आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता कोरेगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जागा विक्रीच्या दस्तावर नामदार महेश शिंदे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. 1995 साली मंजूर झालेल्या व प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या काटापूर येथील पाणीपुरवठा योजनेवरून सध्या शहराच्या बहुतांश भागाला पाणीपुरवठा केला जातो. कोरेगाव शहराचा वाढता विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अमृत केंद्र सरकारच्या अमृत 2 मधून कोरेगाव शहरासाठी नवीन 24/7 पाणी योजना मंजूर करण्यात आलेली आहे. त्यासाठी 67 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. ही योजना गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार झे काटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या बंधाऱ्यालगत काही अंतरावर केली जाणार आहे. कृष्णा आणि वसना नदीच्या संगमावर कृष्णा नदीकाठी नामदार महेश शिंदे यांच्या स्वमालकीची जमीन असून ही जमीन आता नवीन पाणी योजनेच्या पंप हाऊस व जॅकवेलसाठी देण्यात आली आहे. या बंधाऱ्यात साठवणाऱ्या
पाण्याद्वारे कोरेगाव शहराला 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्यात सातत्याने पाणी उपलब्ध राहणार असल्याने कोरेगावला कधीही पाणी कमी पडणार नाही. आमदार महेश शिंदे यांनी गुरुवारी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयात कोरेगाव नगरपंचायतीच्या नावे ही जागा विनामोबदला खरेदी खत करून दिलेली आहे. नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विजया खाडगे यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, रशीद शेख, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, प्रीतम शहा, संतोष बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्व रहिवासी हे माझ्या कुटुंबातील सदस्य असून त्यांना पुढच्या 40 वर्ष पाणी समस्येला सामोरे जाऊ लागू नये, त्यांना अहोरात्र पाणी मिळावे यासाठी ही शिंदे कुटुंबियांची जागा आज विनामोबदला नगरपंचायतीला दिली आहे. कोरेगाव शहराच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्यकाळात कोरेगाव शहरासाठी लागेल ते योगदान देणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इमारत बांधकामासाठी खुल्या जागेतून नेलेल्या वीज वाहक तारेचा धक्का लागल्याने गायीसह वृद्धाचा मृत्यू. देऊर येथील घटना पोलीस ठाण्यात नोंद. देऊर तालुका कोरेगाव गावाच्या हद्दीतील सातारा लोणंद पुणे राज्यमार्गावरील नवीन प्लॉटिंग गट नंबर 623 मध्ये गायी घेऊन हिरवे गवत चारण्यासाठी घेऊन गेलेल्या वृद्धाचा विजेच्या धक्क्याने गायीसह मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून व वाटर स्टेशन पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अनिल मारुतराव कदम वय 60 हे आपल्या गायीला गवत चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्याच ठिकाणी योगेश लक्ष्मण चव्हाण हे घरासाठी इमारत बांधकाम करत असून त्यांनी शेजारील घरातून वीज जोडणी घेतली आहे. खुल्या जमिनीवरून वीज वाहक तार अंथरून त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वीज पुरवठा घेतला आहे. या वीज वाहक तारेच्या संपर्कात आल्याने गायीला विजेचा जोरात धक्का बसला. यावेळी गायीची त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करत असता कदम यांना देखील विजेचा जोरात धक्का बसला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी दिल्यानंतर वॉटर स्टेशन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात सायंकाळी 7 वाजता रितसर नोंद करण्यात आली आहे.